रामकृष्ण हरी नर्मदार बघा मा नर्मदा रेवा अन्नक्षेत्र आहे जनकल्याण सेवा समिती आहे आणि सेंबरी घाटावर आलेलो आहे आम्ही बघा सकाळचे 7:30 वाजलेले बघा अगदी मोतलसर सीताराम बाबा आश्रम खेडापती मातापासून अवघे 3 किलोमीटर आहे सेंबरी घाट आहे खूप छान असा आश्रम आहे या ठिकाणी बघा परिक्रमावासियांची राहण्याची सोय जेवणाची सोय सगळी सोय करते बघा खूप छान आश्रम आहे 2-2 3-3 किलोमीटर आश्रम आहे आमचा ग्रुप सगळा थांबलेला आहे बघा या नर्मदा मायाच्या तटावर आहे हा आश्रम आहे आता सगळे परिक्रमावासी गेलेले आहेत आणि खूप शांतता आहे आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हे 62वा दिवस आहे 22 जानेवारी 2026 आहे बघा आमचे नारायण सर आहे आणि बघा हे सगळे आता चहा पित आहेत शिंदेताई आहे गोलपताई आहे नर्मदे हर आणि बघा या वागचोरेताई आहे शिंदे बाबा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा शेतातून रस्ता आहे नर्मदे हर माता बघा मा गंगा बाणगंगा मा नर्मदा संगम या खूप छान असे आपले सहकारी आमचे चाललेले आहेत बघा सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि खूप छान अशा थंडीमध्ये आज प्रस्थान झालं मोतल सर सीताराम बाबा आश्रम सकाळपासून सेंबरी घाटावर बालभोग नाश्ता मिळाला आता हा संगम आहे हा संगम पार करतोय आम्ही पुलावरून खूप छान अशा प्रकारचे मा नर्मदा हा बाण संगम आहे खूप अशा छोट्या मोठ्या नद्या मा नर्मदाला मिळतात आज 62वा दिवस आहे 22 जानेवारी 2026 खूप थंडी आहे आणि ढगाळ वातावरण आहे आज रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा बाण नदी मा नर्मदा संगम आहे खूप छान असा सकाळपासून प्रवास चाललेला आहे बघा हे बघा आमचे DR सर आहे गुलेताई आहे आजचा दिवस 62वा आहे सगळे परिक्रमावासी आज सकाळी मोतल सर आश्रमातून खेडापती माता आश्रमातून प्रस्थान झालं चला गोलपताई शिंदे बाबा चला वागतवरेताई जपून या हा बाण नदी मा नर्मदा संगम आहे हर हर नर्मदे हर बघा छोट्या मोठ्या नद्या मा नर्मदाला येऊन मिळतात आज उत्तर तटाने चालत असताना 62 बघा हे छोटे मोठे पूल बनलेले हे बाण नदी आहे मा नर्मदा संगम आहे आणि खूप परिक्रमावासी करता सुलभ अशी योजना बनवलेली आहे गावकऱ्यांनी नर्मदे हर बघा हे 4 भाऊ एकत्र चालतायत हे 1 नंबर भाऊ आहे नर्मदे हर बघा हे सगळे एकत्र चालतायत नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर और 2 भाई कहाँ गए और 2 भाई बघा नाचण्याचा आनंद हरिहर कृपा कर हरिभार मिल गए राम हो गए काम हरिहर भजन हो गए हरिभार वाह काय आनंद आहे नर्मदे यार बोलो नर्मदे हर वादेवा नर्मदे हर चाय पिए जाओ चाय फिर पीने दे दो बघा छोटी मुलगी आहे चाय पिए जाओ बोलवते आएंगे जब पिएंगे बघा हर मैया बघा ही मुलगी म्हणते चाय पिए जाओ छोटी मुलगी बघा काय आदर्श आहे खूप छान असं नर्मदा मायाच्या वाटेवर हा अनुभव आहे हे बाल संस्कार आहे ही छोटी मुलगी चाय पिए जाओ बोल रहे बोलो आप हे सीखना है हे नर्मदा परिक्रमा में नर्मदे आता पोह्यांचा नाश्ता आहे ते म्हणते आता कांदा घालायचा का पण म्हणलं कांदा नाही घालायचा आम्हाला या ठिकाणी गोलपताई आहे बघा या ताया या माता भगिनी आहे घरगुत्या पोह्यांचा नाश्ता आहे आम्हाला बघा खूप छान असं यांची नर्मदा मायाची भक्ती आहे आणि कोणी परिक्रमावासी असो त्यांना ते चहा नाश्त्याची पोह्याची अशा प्रकारे सेवा करतात बघा खूप छान असं आहे बघा माता भगिनी या खऱ्या अर्थाने अन्नपूर्ण आहे आणि बघा हा यांचा आग्रह यांचं प्रेम यांचं ही सेवा बघूनच आमचं हे म्हातारा बुजुर्ग वर्ग आहे बघा खूप आमचा आवाज या ठिकाणी सगळा ग्रुप बसलेला आहे नारायण सर आहे शिंदे दादा आहे पंढरपूर बाबा आहे जाधव बाबा आहे गोलताई आहे वागचोरेताई आहे शिंदेताई आहे बघा आता या प्रकारे असा दररोजचा आनंद घेत चाललेला आहे खूप छान अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा यावर्षी खूप भावते खूप असं शिकायला पण मिळतं आणि खूप असा आनंद बी दिवसांदिवस वाढत चाललेला आहे हर हर नर्मदे आज 62वा दिवस आज तारीख 22 जानेवारी 2026 संप्रदाय प्रवास माध्यमातून हा योग जुळून आलेला आहे बोलण्याचा मी काय खऱ्या अर्थाने असा वक्तृत्व माझ्याकडे नाही परंतु तुम्ही ऐकतायत तुम्ही बघतायत हे मुलाचं आई मुलाचं अंत्यकर करून बालक बोबडा बोले वाकुडा चुका पावले ते चोज करून मावली रे तुम्ही आईचं अंत्यकरण करून हे माझे बोबडे बोल तुम्ही ऐकतायत बघतायत खूप तुम्हाला वंदने हर हर नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर बघा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना या ज्या नदी उभा आहेत ती नदी आहे तेंदुनी मा नर्मदा संगम आहे बघा खूप छान असं सकाळपासून ती बाणगंगा एक नदी लागली आता ही दुसरी तेंदुनी लागली या छोट्या मोठ्या नद्या मा नर्मदाला येऊन मिळतात खूप छान विस्तीर्ण पात्र आहे नदीचं आणि आम्ही आता पुला उभा आहोत बघा आता आमचे सगळे सहकार्य चाललेले आज 62 दिवस आहे
आणि खूप छान असा प्रवास चालेल गुलाबी थंडीमध्ये. थोडंसं ढगाळ वातावरण आहे परंतु काय नाही. आता हे पांजरागाव गेले इतक्यातच. चला आणि बघा येत आमचे सहकारी सगळे आरबदे हार. चला नर्मदे हार. बघा हे आज जवळजवळ 62 दिवस झाले हा सगळा ग्रुप आहे आमचा सैनभर अकोले आणि नर्मदे यार यांना शिंदे ताई आहे नगरच्या, जाधव बाबा आहेत, नारायण सर आहे, पंढरपूर आहे चलो मचिंदार गोरक्षाया देश. आणि बघा हे परेळकर बाबा आहे. असा छान प्रवास चाललेला आहे नारी नर्मदे हार. बघा आता दुपारचे 11:30 वाजलेले आहेत. आम्ही या गावात आलो. दुपार भोजन आहे, राम जानकी मंदिर है और गाँव का नाम क्या है? पुरोहित पिपरिया. पुरोहित पिपरिया पिपरिया तहसील बरेली बरेली जिल्हा रायसेन मध्य प्रदेश. हो. चला तर आता मंदिरात जाऊ. राम जानकी मंदिर आहे, दुपार भोजन आहे. खूप छान असा प्रवास झालेला आहे. 11:30 वाजलेले आहेत. एक आम्ही सकाळपासून मोतलसरपासून जवळजवळ 18 किलोमीटर आलेलो आहे. आता उरलेले एक 8-9 किलोमीटर. मांगलोर कितना आहे असे? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. मांगलोर 8 किलोमीटर आहे. तर खूप छान अशा प्रकारे आजचा प्रवास जवळजवळ 26-27 किलोमीटरचा आहे. आणि आता इथं आम्ही जेवणाकरता थांबलेलो आहे. हर बघा हे राम जानकी मंदिर आहे, पुरोहित पिपरिया गाव आहे आणि दुपारचे 11:30 वाजलेले आहेत. आता आम्ही दुपार भोजनाकरता या गावात थांबलेलो आहोत. एक 18 किलोमीटर चालून आलेलो आहे. सकाळी मोतेलसर बघा सीताराम बाबा असं सकाळ प्रथम झालं. खूप 2 नदी संगम लागले. पहिले बाण नदी संगम लागला हो आणि आता ही नदी पार करून आम्ही या गावात थांबते. आज संध्याकाळी मुक्काम मांगलोर आहे. आजचा 62 रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा आशुतोष भगवानी हा चारबत्ती आश्रम आहे. खूप चौराव या जागेचं नाव आहे चौरा चारबत्ती आश्रम. बघा सगळे सहकारी चाललेले आहेत. बघा आता इथं माताराम आहे सेवेला. नर्मदे हार माताराम. हां नर्मदे हार. बघा खूप छान असा इथं हा मा नर्मदा कुट्या मायकी कुट्या बोलत आहे. नर्मदे हार हा चौरा चारबत्ती आश्रम. इथून एक 3 किलोमीटर मांगलोर गाव आहे. संध्याकाळी आमची विश्रांती आहे. हे नर्मदे हार बघा ते मांगलोर आहे. शिवसत्संग विकास सेवा समिती आहे. आणि बघा संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता खूप छान असा प्रवास झालेला आहे. दिवसभराचा 26 किलोमीटर अंतर आम्ही आज चालणार आलेलो आहे. बघा नारायण सर शिंदे ताई आहे आणि बघा हे जाधव बाबा वागचर ताई, पंढरीनाथ बाबा आहे. बघा या ठिकाणी परेळकर बाबा आहे, DR सर आहे. आजचा दिवसभराचा अंतर जवळ 26 किलोमीटर झालेले आहे. मांगलोर आहे. 2 आश्रम आहे. इकडून हा या उजव्या बाजूला जो आश्रम आहे त्या ठिकाणी नर्मदापुरम कथा चालू आहे. आता नर्मदा जयंतीनिमित्त आता सगळी कथा चालू झालेली आश्रमामध्ये. आणि बघा आता नर्मदा माता टावायची. आता हा विश्राम आज 62वा दिवस आहे. आणि चला तर आता आश्रमात जाऊया. हर हर नर्मदे हार. बघा खूप छान असे आश्रम आहे. खूप मोठा हॉल आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हार. गोमाता की जय. बघा आम्ही या तीर्थ उभ्या होते. तीर्थ आहे मांगरोल नरसिंह सेवा समिती मांगरोल आहे. आणि बघा खूप छान असा आश्रम आहे. आज नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 62 दिवस झालेत. आता मयाचं स्नान झाले. आज आमची विश्रांती 4 वाजले करून आम्ही विश्रांतीला या ठिकाणी आलेलो आहे मांगलोर. खूप छान असा कापून प्रवास झाला. सकाळी मोत्तलसर खेडापती माता आश्रम सीताराम बाबा या स्थानावरून सकाळी 6 वाजता प्रस्थान झालं. आणि बघा दुपार भोजन आमचं पिपरिया या गावात झालं. खूप छान असा दिवसभराचा प्रवास जवळ 26 किलोमीटर चालत आम्ही 3-3:15 वाजता इथं या आश्रमात आलो. आता नर्मदामय स्नान झाले. आज आमची विश्रांती आहे. बघा खूप छान असा या ठिकाणी रम्य आणि बघा हे गोमाता आहे, हे वासरू आहे. हा या ठिकाणी शिवसत्संग विकास सेवा समिती आहे. इथं और हा उत्तर तटाने चालताना हा मांगरोल आश्रम फार प्रसिद्ध आहे. 2 आश्रम आहे महाराज या आश्रम गावामध्ये. बघा आशुतोष भगवान या ठिकाणी नर्मदा मैया आहे. वासा छान तट आहे. या ठिकाणी हे जे लिंग आहे